रंगांमुळे स्किन खराब होते म्हणून तुम्ही होळी खेळणं टाळता का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण होळी खेळल्यावरती तुमची स्किन खराब होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. पण सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता होळी खेळायला जाताना स्किनची काळजी नेमकी कशी घ्यावी हे लगेचच जाणून घेऊयात. नंबर 1, होळी खेळायला जाण्याआधी रंग तुमच्या कानामध्ये जाऊ नये म्हणून कानात कापूस घालून मगच होळी खेळायला जा. यामुळे काय होईल, तुमच्या कानांना प्रोटेक्शन मिळेल आणि रंगांमुळे किंवा पाण्यामुळे कानांना कोणतीही इजा होणार नाही. नंबर 2, कानांसोबत डोळ्याची काळजी घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, होळी खेळल्यावरती बऱ्याचदा असं होतं की रंगांमुळे डोळे इरिटेट होतात किंवा लाल होतात, राईट? सो तुम्ही काय करू शकता, होळी खेळून झाल्यावरती कापसाच्या पाण्यामध्ये रोज वॉटर तुम्ही ॲड करू शकता किंवा कॉटन पॅड किंवा एखादा कापूस तुम्ही गुलाब पाण्यामध्ये डिप करू शकता आणि तो जो कापूस किंवा कॉटन पॅड आहे तो तुमच्या डोळ्यांवरती तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला 5 मिनिटासाठी हा जो कापूस आहे तो डोळ्यांवरती तसाच ठेवायचा आहे. यामुळे काय होईल, तुमच्या डोळ्यांना थोडासा थंडावा मिळेल आणि जर तुमचे डोळे इरिटेट झाले असतील तर गुलाब पाण्यामुळे ते जे इरिटेशन आहे ते कमी होईल. सो अशी काळजी तुम्ही घेऊ शकता. त्याचसोबत होळी खेळायला जाण्याआधी तुम्ही ग्लासेस घालून मग होळी खेळायला जाऊ शकता. म्हणजे काय होईल, डोळ्यांना कोणतंही इन्फेक्शन होण्यापासून बचाव होईल. नंबर 3, नखांना होळीचा कलर लागला की तो निघत नाही, राईट? अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, होळी खेळायला जाण्याआधी नखांना एक डार्क रंगाची नेल पेंट लावू शकता. यामुळे काय होईल, होळीचा कलर तुमच्या नखांना डायरेक्टली लागणार नाही आणि होळी खेळल्यानंतर तुम्ही जेव्हा ती नेल पेंट काढाल तेव्हा तुमचे नख स्टेन फ्री असतील. सो तुम्ही नक्कीच नखांना नेल पेंट लावू शकता आणि डार्क रंगाची नेल पेंट लावा, हे तुम्ही मेक शुअर करा. त्यानंतर अजून एक मुद्दा म्हणजे होळी खेळायला जाण्याआधी नखांना वॅसलीन लावा. बऱ्याचदा काय होतं, नखांच्या आतल्या बाजूंना सुद्धा तो जो रंग आहे तो साठून राहतो आणि आतल्या बाजूला सुद्धा स्टेनिंग होतं, राईट? सो नखांच्या आतल्या बाजूला सुद्धा तुम्ही वॅसलीन लावा. याने काय होईल, तो जो रंग आहे तो तुमच्या नखांना लागणार नाही. त्याचसोबत तुम्ही नखांच्या आतल्या बाजूला नेल पेंट सुद्धा लावू शकता. याने सुद्धा तुमच्या नखांना स्टेन्स लागणार नाहीत. नंबर 4, होळी खेळायला जाताना तुम्ही कॉटनचे कपडे घाला. पॉलिस्टर कपडे घालणं टाळा. तुम्ही जेव्हा पॉलिस्टर फॅब्रिकचे कपडे घालता तेव्हा स्किन लाल होणं, स्किनवरती जळजळ होणं हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कॉटनचे कपडे घातल्यावरती हे सगळे प्रॉब्लेम होत नाहीत, कारण ते कपडे खूप कम्फर्टेबल असतात आणि कॉटनच्या कपड्यामुळे स्किन इरिटेट होत नाही. त्यामुळे मेक शुअर करा की होळी खेळायला जाताना तुम्ही कॉटनचे कपडे घालताय. तुमची स्किन रॅश फ्री राहील, तुमच्या स्किनला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही खूप कम्फर्टेबल होऊन होळी खेळू शकता. नंबर 5, आता होळी खेळल्यानंतर त्याचा कलर लवकर निघावा म्हणून होळी खेळण्याआधी तुम्ही तुमच्या शरीराला तेल लावू शकता, राईट? तुम्ही हातापायांना, मानेला वगैरे तेल लावून मग तुम्ही बाहेर पडू शकता. पण चेहऱ्यावरती तेल लावणं हे प्रॅक्टिकल नाही आहे, राईट? सो तुम्ही काय करू शकता, चेहऱ्यावरती तेलाच्या जागी तुम्ही छान मॉइश्चरायझर लावू शकता. मॉइश्चरायझरची एक थिक लेअर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता. यामुळे काय होईल, तुम्हाला कलर्सपासून तुमच्या चेहऱ्याला प्रोटेक्शन सुद्धा मिळेल आणि तो जो कलर आहे तो लवकर निघून सुद्धा जाईल. नंबर 6, होळी खेळायला जाताना चेहऱ्याला सनस्क्रीन लावणं विसरू नका. चेहऱ्यासोबत हातापायांना सुद्धा तुम्ही सनस्क्रीन लावा, कारण आपण उन्हात होळी खेळतो, राईट? सो अशा वेळेस स्किन डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मेक शुअर करा की बाहेर पडताना तुम्ही मस्त सनस्क्रीनची एक थिक लेअर लावूनच बाहेर पडताय. नंबर 7, होळी खेळायला जाताना ओठांना प्रोटेक्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. सो SPF असणारा एक लिप बाम लावून मगच तुम्ही होळी खेळायला जा. त्या कलर्समुळे तुमचे लिप्स पण इरिटेट नाही होणार आणि ओव्हरऑल तुमच्या लिप्सला सुद्धा यामुळे प्रोटेक्शन मिळेल. नंबर 8, आता होळी खेळायला जाण्याआधी नेमकी कोणती काळजी घ्यावी हे तर आपण पाहिले. आता होळी खेळून झाल्यानंतर नेमकं काय करायचं आहे, तर तुम्हाला व्यवस्थित अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना जर रंग निघत नसेल तर जबरदस्ती उगाच घासून रंग काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे तुमची स्किन इरिटेट होऊ शकते. हलक्या हाताने छान साबण लावून रंग काढण्याचा प्रयत्न करा. बरं, तुम्ही ऑलरेडी जर काळजी घेतली असेल, तेल वगैरे लावलं असेल, जसं मी सांगितलं चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावलं असेल, तर रंग निघण्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, रंग इझिली निघून जाईल. पण तरीही इन केस जर रंग निघत नसेल तर उगाच जोरजोरात स्किन घासू नका, कारण यामुळे स्किन इरिटेट होऊ शकते. जितका रंग काढता येतोय तितका रंग काढा. त्याचसोबत अंघोळ केल्यानंतर मॉइश्चराइज स्किनला करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण होळीच्या रंगांमुळे स्किन अतिशय ड्राय होते. सो
तुमच्या बॉडीला छानसं बॉडी लोशन लावा, चेहऱ्याला छानसं मॉइश्चरायझर लावा अंघोळ केल्यानंतर सुद्धा. त्याचसोबत तुम्ही काय करू शकता, अंघोळ करताना तुम्ही तुमच्या ओव्हरऑल बॉडीला आणि चेहऱ्याला दही लावू शकता. दह्यामुळे सुद्धा तुमच्या स्किनला आणि तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर प्रोव्हाइड होईल. तुमची स्किन जर डल झाली असेल तर ती थोडीशी ब्राईट होईल. रंगांमुळे वगैरे स्किन थोडीशी डिस्टर्ब झाली असेल तर ती रिलॅक्स होण्यामध्ये सुद्धा मदत होईल. अशा पद्धतीने होळी खेळायला जाण्याआधी आणि होळी खेळल्यानंतर स्किनची नेमकी कशी काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.